नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या घटनेत आज आपण बघतो की लीला आजीच्या मैत्रिणीला तिच्या चुकीबद्दल सुनावते आणि तिला पुन्हा अशी चूक करू नकोस असे ठामपणे सांगते. आजी म्हणतात की जे झालं ते झालं, आता आपण दुर्गाची ओटी भरूया का? दुर्गा ओटी भरण्यासाठी बसते आणि आजींची मैत्रीण आधी तिची ओटी भरते आणि ह्याच वेळी लीलाचा फोन वाजतो, कारण तिने अलार्म लावलेला असतो. ती सांगते की दुर्गाचा ज्यूसची वेळ झालेली आहे आणि ती ज्यूस आणण्यासाठी निघते. दुसरीकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम बाहेर सुरू असतो. मात्र कोणीतरी आधीच ज्यूसच्या बाटल्या भरलेल्या असतात आणि बदललेल्या असतात. लीला त्या बदललेल्या बाटलीतील ज्यूस दुर्गासाठी ग्लासमध्ये ओतते. त्या दरम्यान कालिंदी रेऊचं फळं आणि मिठाई आणायला सांगते. लक्ष्मी आणि सरू एकमेकींकडे पाहून हसतात, कारण त्यांनी आधीच सडकी फळं ठेवलेली असतात. पण जेव्हा रेऊ ताज्या आणि चांगल्या फळांसह परतते तेव्हा त्या दोघींना आश्चर्य वाटतं. त्या आपसात बोलतात की त्यांनी खराब फळं ठेवली होती, मग ही चांगली फळं आली कुठून? त्यावरती रेऊ उत्तर देते की जसं तिने फुलं बदलली तसंच फळंही बदलली, त्यामुळे त्यांचा हा डाव पण फसतो. लीला दुर्गासाठी ज्यूस घेऊन येत असते, पण अचानक तिचा पाय अडखडतो आणि ती खाली पडते. त्याचसोबत ज्यूसही सांडतो. कालिंदी आणि रेऊ तिला उचलतात, पण लक्ष्मी आणि सरू मात्र तिला ओरडायला लागतात. लक्ष्मी म्हणते की लीलाच्या धडपडीमुळे संपूर्ण कार्यक्रम गडबडला. आजी पडलेला ग्लास पाहतात आणि त्यातील ज्यूसचा वास घेतात. त्या दुर्गाला विचारतात की तिला काही लागलं तर नाही ना? नंतर त्या लीलाला विचारतात की त्या ज्यूसमध्ये नक्की काय होतं? लीला उत्तर देते की तो ऑरेंज ज्यूस होता. पण आजींना काहीतरी शंका येते आणि त्या लीलाला बाटली आणायला सांगतात. लीला बाटली आणते आणि आजी त्याचा वास घेतात. चव घेतल्यानंतर त्या म्हणतात की ऑरेंज ज्यूस नसून पपईचा ज्यूस आहे. हे ऐकून सर्वजण हादरून जातात. आजी लीलाला सांगतात की तिच्या धडपडीमुळे मोठं संकट टळलं. कालिंदीची नशीब म्हणते की ज्यूस सांडला. मात्र लक्ष्मी लीलाला विचारते की ती दुर्गाला पपईचा ज्यूस का देत होती? दुर्गा रडायला लागते आणि लीलाला विचारते की ती मुद्दाम असं करत होती का? लीला तिला सांगते की तिला काहीच माहिती नव्हतं. ती अन्न आणि पेय एजंटला हॉटेलमधून आलेलं होतं, त्यामुळे हा ज्यूस कसा आला हे तिला माहिती नाही. आजी समजावतात की स्टाफमधून चूक झाली असेल, पण गोष्ट म्हणजे एक मोठी संकट टळलं आणि त्या दुर्गाला सांगतात की यामुळे तिने तिच्या आहाराची स्वतः काळजी घ्यावी. त्यानंतर कालिंदी म्हणते की देवाच्या कृपेने संकट टळलं. ती सर्वांना म्हणते की आता जेवण करा. लीलाला सांगतात की ती जेवण नीट तपासून बघावं. काही वेळानंतर सर्वजण जेवण घेतात. यावेळी कालिंदी रेऊला सांगते की दुर्गासोबत तिचा फोटो काढ. दुर्गाही उत्साहाने कालिंदीसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करते. दुर्गा कालिंदीला सांगते की तिने रेऊसाठी केलेल्या गोष्टी बघून तिला खूप आनंद झालेला आहे. कालिंदी तिला सांगते की ती कोणतीही गोष्ट मनात ठेवत नाही आणि स्पष्ट बोलून मोकळी होते. दुर्गा कालिंदीच्या प्रेमामुळे भारावून जाते आणि कबूल करते की तिला आधी रेऊ आवडत नव्हती, पण आता ती खूप चांगली मुलगी आहे आणि याची तिला जाणीव पण झालेली आहे. यानंतर कालिंदी दुर्गाला एक वचन द्यायला सांगते. ती विचारते की हे वचन कशासाठी आहे? कालिंदी सांगते की तिने रेऊला आपलं मानावं आणि तिची काळजी घ्यावी आणि तिच्याशी चांगलं वागावं. दुर्गा आनंदाने ते वचन देते आणि सांगते की ती रेऊला आपलंच मानते आणि कालिंदी म्हणते की एका आईला पाहून अधिक काय हवं असतं. रात्री सर्वजण घरी परततात. आजी लीलाला बोलावतात आणि लीला विचारते की आजींना बरं वाटेल आणि नाही का? बरं वाटत नाही आहे का? आणि डॉक्टरांना बोलवायचं का? पण आजी सांगतात की त्या पूर्णपणे ठीक आहेत. फक्त एक महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. त्यांनी दुर्गाची दृष्ट काढली, पण अजून लीलाची काढायची बाकी आहे. आजी लीलाची दृष्ट काढतात आणि तिला आशीर्वाद देतात. त्या म्हणतात की लीलासारखी सून मिळणं हे त्यांचं भाग्य आहे. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या तयारीत एजे आणि लीला व्यस्त असतात. पूजेच्या वेळी एजे लीलाकडे पाहत राहतो. अचानक गुढी कोसळायच्या मार्गावर असते आणि ती लीलाच्या अंगावर पडणार असते. एजे वेगाने धावून येतो
आणि तिला वाचवतो. पुढील भागात आजी एजे आणि लीलाचा नवस फेडण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. त्या देवासमोर म्हणतात की गेल्या वर्षी त्या नवस फेडायला गेल्या होत्या आणि अभिरामचं लग्न होऊ दे आणि हा नवस पूर्ण झाल्यानंतर अभिराम आणि त्याची पत्नी 21 प्रदक्षिणा घालतील. त्यामुळे या दोघांना प्रदक्षिणा घालायला सांगतात. तेवढ्यातच मंदिरात एका स्त्रीचा धक्का लागतो आणि आजींच्या हातातील पूजेचं ताट खाली पडतं. कुंकुवाचा करंडा एका बाईच्या पायाजवळ जाऊन पडतो आणि त्या महिलेचा चेहरा पाहता त्या आजींना धक्का बसतो आणि ती अंतरा असते. त्या समोर पाहतात तर एजे आणि लीला 21 प्रदक्षिणा घालत असतात आणि पुढे चालत असतात. तर आजीला भीती वाटते की जर एजेने अंतराला पाहिलं तर त्याचा परिणाम लीलावर काय होईल आणि त्या तणावात अंतराकडे पाहत राहतात. पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.